नमस्कार, माहीच रेसिपीमध्ये आज आपण ढाब्यापेक्षा भारी लागणारी घरच्या साहित्यात लसूणी मेथी बनवणार आहे. चला तर लगेच व्हिडिओ सुरुवात करूया. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल गरम झालं की कुटलेला लसूण टाकायचा. लसूण लालसर झाला की त्यामध्ये स्वच्छ निवडलेली भाजी चिरून टाकायची. चवीपुरतं मीठ टाकून भाजी हलवून घेऊया. येथे मी मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे. शिजलेली भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया. पुन्हा त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की जिरे टाकायचे. जिरे फुलले की कट केलेला लसूण टाकूया. बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा. कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतलाय. त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले. त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, तीळ आणि शेंगदाण्याची बारीक पेस्ट करून टाकायची. ती 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये. तर छान असं परतून झाले. त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, गरम पावडर, चवीपुरतं मीठ टाकून ते पण पुन्हा एकदा आपण मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला परतून झालाय. त्यामध्ये शिजवलेली मेथी टाकून मिक्स करून घेऊया. भाजीला आपण तडका देऊया. तडका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये कुटलेला लसूण टाकायचा. लाल बेडगी मिरची टाकायची. जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. तर आता आपण मस्त तडका झालेला आहे. तर आता भाजीला आपण तडका देऊया. तर तुम्ही इथे बघू शकता ढाबा स्टाईल आपली झणझणीत लसूणी मेथी तयार झालेली आहे.